आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबईतल्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम हे 31 मे पर्यंत पूर्ण करा। तसंच काँक्रीटचे रस्ते वाहतूक योग्य स्थितीत ठेवावेत। पावसाळ्यापूर्वी पालिका आयुक्तांचे संबंधित यंत्रणांना आदेश। मेट्रो 3च्या कामांसाठी बॅरिकेड्स लावल्याने अरुंद झालेले रस्ते बॅरिकेड मुक्त होणार। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आतापर्यंत 14.53 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील बॅरिकेड हटवले। मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करा। तसेच एसी ट्रेनचं तिकीटही कमी करण्याची प्रवाशांची मागणी। प्रमाणपत्रधारक दलालांमार्फतच घर खरेदी विक्री, महारेराचा विकासकांना इशारा, नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई। नवी मुंबईतल्या नेरूळमधल्या विनापरवाना सुरू असलेल्या आठवडा बाजाराकडे पालिकेचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष। आठवडा बाजारामुळे नागरिकांना नाहक त्रास। डीएसके डेव्हलपर्स लिमिटेडच्या 153 मालमत्तांसह इतर मालमत्ता मुक्त कराव्यात। अजदान कंपनीचा अर्ज, वकील चंद्रकांत बिडकर यांचा मनाई करणारा अर्ज न्यायालयात दाखल। पैसे जमा करा अन्यथा पश्चिम रेल्वेच्या इमारत जप्तीचे आदेश देऊ, उच्च न्यायालयाचे रेल्वे मंत्रालयाला आदेश। नव्या आर्थिक वर्षात विद्युत वाहन विक्रीला शॉक, मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात वाहनांच्या विक्रीत निम्म्यानं घट। खोट्या कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या गाड्या विकणारे 9 जण अटकेत, 29 ट्रक आणि 5 कोटी हस्तगत। नवी मुंबई पोलिसांची कारवाई।